तर या बातमीनंतर पुढची एक महत्त्वाची बातमी, लाडगाव आणि गोधनी या गावांजवळ नवं नागपूर उभारण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे। त्यासाठी NMRDA, हुडको आणि NBCC मध्ये सामंजस्य करारही झालेत। पण लाडगाव आणि गोधनी या दोन्ही गावातल्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे। NMRDAनं घेतलेल्या जनसुनावणीवेळी शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती करून अधिकाऱ्यांना घाम फोडलाय। मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क असून सर्वोच्च न्यायालयानं दिलेला एक निर्णयच एका शेतकऱ्यानं वाचून दाखवलाय। शिकारी ससा पकडण्यासाठी गाजर दाखवतो, तसं सरकार उज्ज्वल भवितव्याचं गाजर दाखवून आमच्या जमिनी घेतोय, असाही एका शेतकऱ्यानं आरोप केलाय। अधिकाऱ्यांनी मोठ्या संयमानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत नव्या नागपूरमुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली आहे। आपल्याला पिंजऱ्यामध्ये ससा पकडायचा असेल ना, आपण त्याला गाजर दाखवतो। शासनामार्फत आम्हाला शेतकऱ्यांना गाजर दाखवून आमच्या जमिनी तुम्हाला बळकावायच्या आम्ही आणि जमिनी घेऊन काय करतील मग आपण समजा गहू विकतो, आपण थंडीवर गहू कितीला विकतो समजा माझ्या बांधवांना समजला ना साहेब। एक पनामा कर्नाटकाचा निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा। माननीय सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की अनुच्छेद 300A अंतर्गत मालमत्तेचा हक्क हा मानवी हक्क आहे व तो फक्त न्याय, वाजवी व कायदेशीर मार्गानेच काढता येतो। तुम्ही कोणता कायदा अवलंबून काढला याचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं। हे काही पॉल्युटिंग इंडस्ट्री नाही आहे की आपला काही येणार आणि एन्व्हायरमेंटवर आपल्याला काही परिणाम दिसेल किंवा आपले जे जॉब्स आहेत ते फक्त टेक्निशियन किंवा मेकॅनिकचे जॉब्स राहतील किंवा काय लोडरचे जॉब्स राहतील। इथून आपण व्हाईट कॉलर जॉब्स करण्याची इच्छा राखतो। कारण जे मी सांगितलं, जे मार्केट आपल्याला केलेलं आहे, गुरगाव गेलो, पुणे गेला, आपला बेंगलोर गेला किंवा मुंबई गेला, ते आपण मार्केट इथून क्रिएट करण्यासाठी करतोय। तर या बातमीसोबतच ब्रेकफास्ट न्यूज